नमस्कार, शुभ सकाळ. आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये मी प्राजक्ता तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. तुम्ही म्हणाल, हा साचा का दिसतोय सुरुवातीला? तर हा ना, मी सकाळी ऑफिसला जाताना वॉश करून गेलेली, कारण वापरात नव्हता. ॲक्चुअली धुवूनच ठेवलेला होता, पण म्हटलं थोडासा आता परत वापरायचा आहे मला. एक रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करायची, तर मी विचार करते गुरुवारी काहीतरी गोडाचा पदार्थ करणार, तर तो याचाच वापर करून करू. तसा तुम्हाला अंदाजा आला असेल, आणि तुम्हाला जर अंदाजा आला असेल की मी कुठला पदार्थ बनवणार आहे, तर मला नक्की कमेंट करून सांगा. तर हा जो साचा आहे माझ्याकडे, तर तुम्हाला माहिती आहे की आत्ता खूप वेगवेगळे साचे आले, ज्याच्यामध्ये स्टीलमध्ये तर खूप चांगली चांगली व्हरायटी आहे. तर हा साचा मला आईने घेऊन दिलेला लग्नानंतर. पहिल्या वर्षी जेव्हा दिवाळीमध्ये फराळ करायचा होता, तेव्हा माझ्याकडे साचा नव्हता. म्हणजे तर आणि मला तेवढा काही फराळ येत पण नव्हता. आता मी बऱ्यापैकी फराळ करायला शिकले. तर हा आईनेच मला घेऊन दिलेला. मग तिच्याकडे पितळेचाच आहे. मग ती म्हणाली, "स्टीलचा वगैरे घेण्यापेक्षा तू पितळेचा घे. पितळेचा तुला वापरायला चांगला पडेल." म्हणून मग मी हाच घेतला, आणि आज सकाळी तो जाता वॉश करून गेलेली. आणि तो काही सचिनने उचलून ठेवला नाही. माझ्या ज्या अशा काही गोष्टी असतात ना, तो अजिबात हात लावत नाही. तो बोलतो, "मी अजिबात हात लावणार नाही." ही फळं ना काल घेऊन आलेला सचिन येताना. काल तो ऑफिसला गेलेला, तर तिथून येताना तो ही फळं घेऊन आलेला आणि माझ्यासाठी आणलेली, का तर माझा उपवास आहे म्हणून. तुमच्याकडे असं कधी-कधी होतं, मला नक्की सांगा. तो ना खूप प्रेमाने आणतो माझ्यासाठी, की "अरे उपवास आहे, तू उपाशी जाशील, काहीतरी खाऊन जा." याने ना तो नेहमी घेऊन येतो आणि नेहमी त्याच्यामध्ये गडबड करतो. मी त्याला किती वेळा सांगते, "तू पैसे मला देत जा, मी घेऊन येत जाईन." पण कधी-कधी तो प्रेमाने आणतो, आणि मग मला त्या गोष्टीचं खूप हर्ट पण होतं, की अरे मी त्याला बोलते, की "तू बघून नाही आणली." तो म्हणतो, "अगं मी खूप बघून आणली, शोधून आणली, पण ना सगळे ॲपल तुम्ही बघितले ना, तर हे असेच आहेत." 4 ॲपल त्याने आणलेले, अर्धा किलोमध्ये 4 आलेले. हे 3 आहेत. एक मी काल रात्री ऑलरेडी कापून खाल्लं, ते पण ना बऱ्यापैकी खराबच होतं. संत्री पण त्याने आणली, कारण मी तुम्हाला म्हटलेलं, की मी रोज 1 संत्र खायला सुरुवात केलेली आहे. संत्रं चांगलं असतं त्याच्यामुळे. आणि ही जी संत्री आहेत ना, ही आता या सीझनमध्ये पण येतात, आणि खायला ना अशी आंबट-गोड नसतात. याची टेस्ट थोडीशी ना वेगळीच असते. तर ती पण तो घेऊन आला. पण ना याच्यामध्ये पातळ सालीची असतात ना, ती खूप छान लागतात. तर हे जरा जास्त म्हणजे थोडंसं दाबलेलंच होतं, आणि स्टिकर लावलंय ना तिथे, तर ते अगदी त्याच्या आतमध्ये खूप जास्त असं दाबलेलं होतं. म्हणजे ते ठेच लागलेलं असेल म्हणा, किंवा पावसात जास्त वेळ पाण्यात पाण्यात राहून होतात ना, तशी या ॲपलची टेस्ट होती. तर मी म्हटलं राहू दे, आता त्याला मी काय बोलू. पण तुमच्याकडे असं कधी-कधी होतं का? म्हणजे मिस्टर आणायला गेले, किंवा एखादा मेल पर्सन आपल्या घरातला जेव्हा काही असं काही आणायला जातो, ते नेहमी गोंधळच घालून येतो. आणि सचिनने हे दुसरी वेळेस, म्हणजे गेल्या आठवड्यात पण त्याने माझा उपवास आहे म्हणून असंच केलेलं, आणि तेव्हा पण त्याने ॲपल असेच आणलेले. आणि या आठवड्यात पण त्याने माझा उपवास आहे म्हणून एवढ्या प्रेमाने आणलेत, पण ते सगळे खराब आहेत. म्हणजे मला ते बोलायला पण त्याला खूप हे होतं, पण मी त्याला शेवटी कधी-कधी मला असं वाटतं, की मी त्याला ऐकवते, उगाच ऐकवते, तो एवढ्या प्रेमाने आणतो. तर ही फळं वॉश करून घेतली. काल मी वॉश केलेली नव्हती, तर म्हटलं वॉश केलेलं असेल तर पटकन कापून खाता येईल, म्हणून मी ती वॉश करून ठेवली. आता संध्याकाळची वेळ आहे, तर चहा ठेवून घेते सचिनसाठी. आणि आत्ता हल्ली ना पावसाचं प्रमाण एवढं झालं ना, की 2-4 दिवसांमध्ये एवढा यायला उशीर होतोय ना, जवळपास मला 8:30-9 वाजतायत. आणि 8:30-9 नंतर एवढं सगळं येऊन करणं ना, खूप गडबड होऊन जाते. त्याच्यासाठी मी बऱ्याच वेळा थोड्याफार गोष्टींना मील प्रिपरेशन करून ठेवते. प्रत्येक वेळेस मील प्रिपरेशन कडे जेव्हा आपण बघतो ना, तेव्हा मला बऱ्याचशा अशा पण कमेंट्स येतात, की एवढं जास्त फ्रिजमध्ये स्टोअर पण नाही करून ठेवलं पाहिजे. पण मला असं वाटतं, बाहेरचं खाण्यापेक्षा, किंवा उशीर झालाय म्हणून एकच डाळ, खिचडी, वरण-भात खाण्यापेक्षा काहीतरी केलेलं असेल, तर आपण पूर्ण जेवण करून घाई गडबडीत का होईना करून खाऊ शकतो. त्यासाठी मी त्या सगळ्या गोष्टी करून ठेवते. मधल्या वेळेस ना फ्रूट खायला मला अजिबात नाही जमत. म्हणजे ना मी मधल्या वेळेस काही जरी खाल्लं ना, म्हणजे असं 8 वाजता वगैरे जर येऊन हे फ्रुट्स वगैरे खाल्ले, किंवा एखाद्या वेळेस मला असं खूप वाटतं, कधी-कधी येता-येता पाणीपुरी खाऊ, शेवपुरी खाऊ, वडापाव खाऊ, असं खूप वाटतं. पण मी ना मधल्या वेळेस मधल्या वेळेस म्हणजे हे 8 वाजता जर असं काही खाल्लं ना, तर मला अजिबात जेवायला होत नाही. माझी इच्छाच, म्हणजे माझं पोटच भरून जातं. त्याच्यामुळे मी शक्यतो बऱ्याच वेळा हे टाळते. पण आता हे जे सफरचंद होतं ना, एवढं किडलेलं होतं. मी बोलली, "तू ज्याच्याकडनं घेतलंयस ना, त्याला नेऊन पहिले दाखव, की कशी ही फळं विकतात म्हणून." आणि ऑलरेडी ॲपलचे रेट एवढे आहेत, ₹250-300. आणि हा जो म्हणजे ज्यांच्याकडनं त्यांनी फळं घेतली आहेत ना, तो नेहमी त्यांच्याकडनंच फळं घेतो. म्हणजे आता त्या नेहमी, म्हणजे 3 वेळेस त्यांनी त्याच्याकडनं फळं आणली, आणि तिन्ही वेळेस ती अशीच निघालेली आहेत.
तर असो, जे काही अर्धं ॲपल निघालं ते म्हटलं चला आपण खाऊन घेऊ, कारण अर्धं ॲपल थोडंसं ओके होईल, खूप जास्त पोट नाही भरलं जाणार. आणि आता सचिनची चहा ओतून घेते. सकाळची चहा मी सचिनची बंद जरी केलेली असली ना, तरी संध्याकाळी ना मला त्याला चहा द्यावाच लागतो. म्हणजे त्याला चहा पाहिजे म्हणजे पाहिजेच असतो. आणि त्याच्यावरून ना थोडंसं का होईना त्याला काहीतरी खायला पण पाहिजे असतं. तर या ज्या करून ठेवलेल्या ज्या पुऱ्या होत्या, त्याच मी थोड्याशा दिल्या. त्या अगदी त्याला थोड्याशा 2-3 जरी दिल्या ना तरी चालतात, पण त्याला ते खायला पाहिजेच असतं. तर आणि ना हे माझ्यासाठी त्याने वेफर आणलेले, की तुझा उपवास आहे म्हणून वेफरचं पॅकेट पूर्ण घेऊन आलेलं. जे मोठं असं वेफरचं पॅकेट येतं, बटाट्याचे वेफर ते खूप छान लागतात टेस्टला. ते तुम्ही नक्की ट्राय करा. मोटास करून ब्रँड नेम आहे. आणि बाहेर वारा बघा किती सुंदर, इतका छान वारा सुटलेला ना. पण काय झालं, माझा गॅस राहत नाहीये म्हणून त्याच्यामुळे मला ती विंडो बंद करायला लागली होती. आजच्या व्लॉगमध्ये मी सगळ्या अशाच गोष्टी बघा तुम्हाला शेअर करते. आता हे दही, हे पण मी ना सचिनला म्हणजे लिटरली मी त्याला बऱ्याच वेळा सांगितलंय, एक तर तू दही आणू नकोस, दही आणलंस तर तू सुट्टं जे मिळतं दही ते आण. हे गोवर्धनचं दही तर अजिबात आणू नकोस. मला हे गोवर्धनचं दही अजिबात आवडत नाही. मला ना याच्यामध्ये ना थोडीशी सॉल्टी, थोडीशी गोड अशी टेस्ट येते. म्हणजे जेव्हा आपण साखर आणि मीठ, दह्यामध्ये मीठ असं मिक्स करतो ना, साखर आणि दही, आणि मग त्याला जी टेस्ट येते ना, तशी मला या गोवर्धनच्या दह्याला टेस्ट येते. त्याच्यामुळे मला हे दही अजिबात आवडत नाही. मी बऱ्याच वेळा तुम्ही बघितलं असेल, आयदर चितळेचं आणते किंवा मग दही लावते. हे ॲक्चुअली मी त्याला दही मीच आणायला सांगितलेलं आहे. एका रेसिपी करायची होती मला, त्याच्यासाठी दही लागणार होतं. तर त्याचं असं झालं, की मी कुठे-कुठे शोधू, मला जे पॅकेट मिळालं ते मी घेऊन आलो. तर मला ना कधी-कधी असं वाटतं, की जे मी ऑफिसमधनं येताना आणते ना, ते बरं असतं. पण ॲक्चुअली आता काय झालं ना, 2-4 दिवस मला स्वतःला खूप जास्त उशीर होतोय आणि सचिन 2 वेळेस ऑफिसला जाऊन आलेला. त्याच्यामुळे मी त्याला म्हटलं, "तुला जे जमतं ते तू येताना घेऊन ये." मला जर 8 वाजता म्हणजे खूप उशीर होतो आणि मग तेव्हा सगळ्या गोष्टी मार्केटमधनं शोधायला यायला ना अजून जास्त उशीर होतो. म्हणून मग मी त्याला सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आणायला. तर आता फ्रिजमधनं बघा मी जेवणासाठी कटलेट आज करायचे होते. सॅटर्डेला माझ्याकडे ना अर्धा ब्रेडचं पॅकेट आलेलं, कारण ना मला ब्रेड आणि जाम खायचा होता नाश्त्याला. त्याच्यामुळे मी अर्धं पॅकेट आणलेलं आणि त्या अर्ध्या पॅकेटमधलं पण तुम्ही बरेचसे ब्रेड उरले. फक्त मीच 2 तुकडे म्हणजे 2 पीस असतात, त्याच्यावर ब्रेड लावून खाल्ला. बाकी सगळं तसंच होतं. तर म्हटलं चला आता ह्याचे ब्रेड क्रम्ब करून टाकू. 2 स्लाईस मी ठेवल्यात, त्या मी विचार करते उद्या सकाळी नाश्त्यासाठी खाईन आणि संपवून टाकेन. म्हणजे त्याच्यामध्ये जॅम आणि ब्रेड मला खूप जास्त आवडतो, ब्रेड बटर आणि जॅम खायला. ही सवय ना मला जेव्हा हॉस्टेलला जेव्हा मी ट्रेनिंगला होती ना तेव्हा लागली. तिथे नाश्ता वगैरे मिळायचा आणि तेव्हा हाच नाश्ता जास्त असायचा. आणि नंतर जिथे मी फर्स्ट टाईम जॉबला लागली ना, तिथे पण जेव्हा नाईट शिफ्टवरनं जेव्हा मी घरी जायचो, तेव्हा तिथे पण हा ब्रेड जॅम हा नाश्ता ठरलेला असायचा कॅन्टीनमध्ये बऱ्याच वेळा. तर तो माझा खूप जास्त फेव्हरेट आहे. तर आता हे जे आहेत आपण कटलेट करून घेऊ. काल जे सारण आपण बनवून ठेवलेलं सोयाबीनचं, ते असं हातावर घेऊन तुम्हाला ज्या शेपच्या पाहिजे त्या शेपच्या टिक्की करा. मी याच्यामध्ये चीज वगैरे नाही वापरले. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही वापरा. म्हणजे एक वेगळी टेस्ट येते. मुलांना खायला द्यायचं असेल तर अजून छान लागतात. किंवा काय बोलतात, जर तुम्हाला याच्यामध्ये अजून काही स्टफ करायचं असेल तर ते देखील तुम्ही थोडेसे ड्रायफ्रूट पण स्टफ करू शकता. ड्रायफ्रूटमध्ये तुम्ही आपली किशमिश आणि थोडेसे काजू ते पण तुम्ही ॲड करू शकता. खूप छान टेस्ट देतात ते पण. तर आता हे तयार झालेले आहेत, ते आपण साईडला ठेवू. आता आपल्याला याला कोटिंग करून घ्यायचं आणि मी एवढे आत्ताच खाणार नाहीये. यातले 4 खाऊन मी आणि बाकीचे सगळे फ्रीजमध्ये मी कोट करून तयार करून ठेवेन, म्हणजे मग पुढच्या वेळेस बरं पडेल. काल माझा मी थोडासा वेळ वाचवला हे सगळं करण्यामध्ये. तर ते म्हटलं आज काम करू. काम थोडंसं बॅलन्स करून केलं की ते करायला इझी वाटतं आणि एकत्र खूप कामांचा लोड वाटत नाही. तर आता ना मी हे कॉर्नफ्लॉवर घेतलंय आणि कॉर्नफ्लॉवरची जेव्हा तुम्हाला पेस्ट करायची असेल तेव्हा थंडगार पाणी वापरायचं. ही खूप एक महत्वाची टीप आहे. जर तुम्ही साध्या पाण्यात कॉर्नफ्लॉवर मिक्स केलं ना तर ते घट्ट घट्ट होत जातं आणि ते खाली बसत जातं, पाणी वरती राहतं. तर तेव्हा जेव्हा कधी तुम्हाला करायचं ना, थंडगार पाण्यामध्ये कॉर्नफ्लॉवर मिक्स करा. मस्त अशी त्याची पेस्ट होते आणि मग तुम्ही याच्यामध्ये आपली जी टिक्की आहे ती घोळवायची. घोळवून झाली की मग तुम्ही ती ब्रेड क्रम्बमध्ये परत एकदा घोळवून घ्यायची. तुम्हाला 2 कोटिंग करायचं असेल, म्हणजे खूप जास्त क्रिस्पी हवे असतील किंवा तुम्हाला तळायचे असतील तर तुम्ही डबल कोटिंग करा. डबल कोटिंगने याची टेस्ट आणि याचं टेक्स्चर खूप छान येतं आणि जास्त वेळ तसेच राहतात, कुरकुरीत नरम पण पडत नाही. पण मी शॅलो फ्राय करणार आहे, त्याच्यामुळे मी हे सिंगल कोटिंग करणार आहे. यातले
2-3 कटलेट जे काही असतील ना 4 तेच मी आता शॅलो फ्राय करण्यासाठी वरती ठेवणार आणि बाकी सगळे मग फ्रीजमध्ये जाणार. आता तुम्ही बघू शकता ह्यातला जो एक्स्ट्रा ब्रेड क्रम्ब आहे ना, जर तुम्हाला सेकंड कोटिंग करायची असेल तर तो काढून घ्या. नाहीतर तो या कॉर्नफ्लॉवरमध्ये जाऊन मग तो ना परत कॉर्नफ्लॉवर जाड-जाड होऊन जातं. म्हणून जेवढं तुम्हाला सेकंड कोटिंग जेव्हा करायची असेल ना, तर ब्रेड क्रम्ब तिथल्या तिथे जेवढा असेल ना, तर तो क्लीन करून घ्या. अगदी एकदम भरलेला असा तो ब्रेड क्रम्बचा गोळ म्हणजे जो कटलेट आहे तो कॉर्नफ्लॉवरच्या पेस्टमध्ये तुम्ही ॲड करू नका. तर आता हे कटलेट आपण एक 15 ते 20 मिनिटासाठी फ्रिजमध्ये सेट व्हायला ठेवायचे. सेट झाले की मग तुम्ही तुमच्या कुठल्याही डब्यामध्ये भरून ते स्टोअर करा आणि तुम्हाला डीप फ्राय करायचे असेल, शॅलो फ्राय करायचे असेल तर करू शकता. तर आता तुमचा ना एक खूप मोस्ट रिक्वेस्टेड प्रश्न येतोय मला. तर या प्रश्नाचं उत्तर पण देते बघा, की हे डब्बे तुला एवढ्याशा डब्यात कसं पुरतं? तर बघा हा डब्बा माझा जेवढा मी दाखवते ना म्हणजे जेवढा हाताने दाखवलं तेवढाच मी भात लावते. ज्यावेळेस माझ्याकडे चपाती आणि भाकरी याच्यापैकी एक असतं, त्याच्या वेळेस मी एकच डब्बा भात लावते आणि अगदी थोडासा नावाला भात खाल्ला जातो, का तर दुपारी चपात्या असतात म्हणून. त्याच्यामुळे मग एकच डब्बा लावला जातो. ज्या दिवशी भाकरी किंवा चपात्या नसतात, त्या दिवशी मी दोन्ही डब्बे भात लावते. शॉर्ट रील बघून तुमची या कंटेनरसाठी पण भरपूर अशा रिक्वेस्ट आहेत, की त्याची लिंक दे. तर मी तुम्हाला खरं सांगेन, की हे मी IKEAमधनं घेतलेले आहेत आणि हे जे आहेत ना IKEAमधले जर तुम्ही ऑनलाईन बघायला गेलात, तर याची कॉस्ट बऱ्यापैकी महाग आहे आणि मला असं वाटतं जर तुम्ही गेलात तर ऑनलाईन घेण्यापेक्षा तुम्ही तिथे जाऊन व्हिजिट करून घ्या आणि हे मी सेल सेक्शनमध्ये घेतलेले त्याच्यामुळे याच्यावरचं हे लीड पण वेगळं आहे आणि हा डब्बा पण वेगळा आहे. हे मी मिक्स मॅच करून घेतलेले. जर तुम्ही ऑनलाईनला बघाल तर याची लीड पण वेगळी येईल आणि डब्बा थोडासा वेगळ्या साईजमध्ये येईल आणि आता त्याची कॉस्ट असेल की नाही, कितपत असेल मला माहिती नाही. ऑनलाईनला हजार-हजार रुपयापर्यंत या जारच्या कॉस्ट दाखवतात. तर मला असं वाटतं जर तुम्ही ऑफलाईन घेतलीत तर तुम्हाला तिथे थोड्यापैकी बऱ्यापैकी स्वस्त मिळेल. तर आज करायची होती दोडक्याची भाजी. कारण एका दोडक्याचं मी भरीत करून टिफिनला नेलेलं मैत्रिणीसाठी आणि एक दोडकं होतं ते उरलेलं. तर म्हटलं चला आज त्याची भाजी करू आणि शिराळ्याच्या ज्या दोडक्याच्या ज्या वरची जी साल निघते ना त्याची चटणी करायची असा आजचा मेनू होता. पावसाळा एवढा चालू झालाय तरी एवढं गरम होतंय ना, बापरे! खूप गरम होतंय. आमच्याकडे तर रात्री थोडाफार आम्हाला एसी लावावाच लागतो. थोडासा एसी 15 मिनिटासाठी तरी कूलिंग करावं लागतं आणि नंतर हे करावं लागतं. ॲक्चुअली पाऊस या साईडला आमच्या साईडला एवढा नाही पडला, पण असं माझ्या मते ना अंधेरीच्या पुढे खूप जास्त पाऊस होता. म्हणजे आता ऑफिसमधलं जे काही कलीग वगैरे बोलतात त्याच्यावरनं अंदाजा येतो आणि जे काही आपण टीव्हीमध्ये बघतो त्या ह्याने आणि मला वाटत नाही की इथे या एरियामध्ये तेवढा असा पाऊस पडलाय. कंटिन्यू जर जेव्हा पडेल ना, तेव्हा थोडंसं बरं होईल. ऑलरेडी आता जुलै पण ऑलमोस्ट अर्धा झाला म्हणजे 10 आता 10 तारीख पण येईल लवकरच. तर त्याच्यामुळे बऱ्याच म्हणजे वाटलं नव्हतं तेवढा पावसाने उशीर केलेला. आमच्याकडचा पाण्याचा प्रॉब्लेम पण अजून सॉल्व्ह झालेला नाहीये. पाण्याची जी सवय झाली आहे ना, ती लिटरली मला ॲक्चुअली वॉशिंग मशीनचा एक प्रॉपर व्हिडिओ तुमच्याबरोबर शूट करून तुमच्याबरोबर शेअर करायचा आहे. पण माझ्याकडे थोडंसं पाण्याचं व्यवस्थित होऊ दे. मग मी तुमच्याबरोबर तो नक्की शेअर करेन. तुम्ही शॉर्ट सीरीजला खूप छान भरभरून प्रेम करता आहे. म्हणजे खूप छान-छान तुमच्या कमेंट्स येतात आणि खूप मला पण छान वाटतं, की पण तुम्हाला असे व्हिडिओज बघायला आवडतात का? मला नक्की कमेंट करून सांगा. म्हणजे असं जेव्हा तुम्ही कमेंट करता तेव्हा तर मला छान वाटतं. मला एनर्जी पण मिळते, की असं दुसऱ्या दिवशीसाठी छान-छान व्हिडिओ पोस्ट करावे. ॲक्चुअली शॉर्ट सीरीज पण मी रोजच शूट करते. असं नाहीये, की आदल्या दिवशी वगैरे करते किंवा एकत्र वगैरे करून ठेवते. जसं रोजचा जेवणाचा मेनू असतो, तसं मी थोडंफार शूट करून ठेवते. आणि मला स्वतःला ना जी माझी आवड आहे म्हणजे अशा बांगड्या वगैरे घालायची जी आहे ना, ती माझी इच्छा पण पूर्ण होते. म्हणजे पहिले 1-2 जेव्हा मी शूट केले ना रील, तेव्हा मला असं साडी नेसून अशा हातात बांगड्या वगैरे घातल्या ना, तर मला स्वतःला खूप आवडतात. म्हणजे बांगड्या, मॅचिंग बँगल्स, मॅचिंग कानातले हे मला खूप जास्त आवडतं. म्हणून मला ना त्या रील म्हणजे जे मी शूट करते ना, त्याच्यात मला अजून जास्त आनंद वाटतोय. आपल्या खूप साऱ्या मैत्रिणींनी असं पण आपल्याला म्हणजे मला कमेंट केलेले जुन्या-जुन्या व्हिडिओज ना, की प्राजक्ता की आम्हाला पण नवीन YouTube चॅनल्स वगैरे चालू करायचं, तर त्याच्यासाठी काय सांगशील वगैरे. तर याच्यावरती मी डिटेल एक व्हिडिओ बनवेल आणि जर तुम्ही प्लेलिस्टमध्ये गेलात ना, तर तुम्हाला तिकडे सगळ्या गोष्टींचे मी प्लेलिस्ट बनवलेली आहे बऱ्यापैकी. आता मला रिसेंटली अपडेट करायची आहे प्लेलिस्ट.
त्याच्यामध्ये मग तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी कळतील की काय काय अपडेट केल्या पाहिजे. तर मग म्हणजे मला स्वतःला पण अजून माहिती नाही की माझ्या मते या 1-1.5 महिन्याचे जे व्लॉग्स आहेत ते मी प्लेलिस्टमध्ये अपलोड नाही केलेत, म्हणजे अपडेट नाही केलेत. त्याच्या आधीचे व्लॉग्स आहेत. एक फ्रीज ऑर्गनायझेशनसाठी मला खूप साऱ्या कमेंट येत आहेत, खूप साऱ्या, म्हणजे जुने जुने जे व्हिडिओ बघतायत, म्हणजे जे नवीन नवीन मेंबर्स आहेत त्याच्यासाठी फ्रीज ऑर्गनायझेशनसाठी बऱ्याचशा रिक्वेस्ट आहेत. तर मला असं वाटतं फ्रीज ऑर्गनायझेशनचा पण एक व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर मला करायला पाहिजे. त्याच्या आधी पण खूप साऱ्या गोष्टी आहेत. आता मला जसा वेळ मिळेल तसं मला क्लिनिंग पार्ट करायचं आहे, कारण आता ऑगस्टपासून मग श्रावण पण चालू होईल आणि सगळे सणवार चालू होतील, तर थोडं थोडं क्लिनिंगला पण सुरुवात करायची आहे मला. तर जसं जसं होत जातील व्हिडिओ तसं तसं तुमच्याबरोबर शेअर करत जातील. आणि परत एकदा सांगते की आपले जे व्हिडिओज आहेत ना, त्याचा टायमिंग थोडा मागे पुढे होईल, पण माझ्याकडनं मी प्रयत्न करेन की ते वेळेत जातील आणि तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचतील. ज्या दिवशी एखाद्या दिवशी लॉंग व्हिडिओ येणार नाही तर शॉर्ट व्हिडिओ मात्र नक्की येईल. शॉर्ट व्हिडिओ तर मी म्हणजे अपलोड करण्याचा पुरेपूर प्रयत्न करेन. एखाद्या दिवशी लॉंग व्हिडिओ मला नाही जमला तर, पण लॉंग व्हिडिओ पण पोस्ट करायचा माझा तेवढाच प्रयत्न असणार आहे. तर छान छान असे ब्लॉग बघत राहा, तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्स बरोबर शेअर करा, छान अशी कमेंट करा, वेळात वेळ काढून हाईप देखील करा. हाईप केल्याने हा व्हिडिओ आपला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. तर चला, उद्या एका छानशा ब्लॉगमध्ये भेटते. आजचा ब्लॉग इथेच एंड करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय अँड टेक केअर.